शपथ नाही रे, नाही 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 नाही, ही आपला स्वर्ग आहे महाराष्ट्रातला. अरे तुम्ही याला बघत नाही. अरे ही बघा, अरे येड तुम्ही, येड पैशाचं मागं पळताय यार. मंडळी, आज जो तुम्हाला सीन मी दाखवणार आहे ना, खरंच बरं का, मला माहित नाही कोणी दाखवलं का नाही, फक्त सीन बघा तुम्ही काय. मला बिलं काय, मला बिलं. तर हर हर महादेव मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्लॉगमध्ये. काल पाठीमागचा व्हिडिओ बघितला तर मी काल रात्री आम्ही इथं मस्त जेवण करून व्लॉग बंद केला होता पूर्णपणे, आणि आता इथूनच चालू होतं. खूप जास्त भारी वाटतं या आमची रात्र, एक मस्त गेली रात्र, आपल्या रात्र चांगली गेली. आणि काय झालं, पाठ किती 4:30 वाजता पाऊस आला ना, थोडा 4:30 वाजता थोडा चिक नॉर्मल पाऊस आला. आम्हाला झोपेतून उठवलं, झोप मोड झाली. पण नशीब त्यातनं चांगलं की माझी एडिटिंग जी राहिली होती नाही ती मी करतो या. तर ड्रोनमधनं फोनमध्ये डाटा घ्यायला चालू होता, त्यामुळे फोन ठेवला. त्यामुळे मला तर व्हिडिओ चालू करावा. टेंट अजून नाही काढला, आता टेंट काढतो. आम्ही काय काढला तरी टेंटमध्ये अजिबात झोपलो नाही, आम्ही बाहेर आहे मध्ये झोपलेलो. लय भारी झोप लागली का नाही दादा? लय भारी, एवढी भारी झोप लागली का नाही. ह्याच्या योगा मॅट होतं ना, ह्याच्यावर आम्ही रात्री झोपलो. खूप जास्त भारी झोप आली, एकदम मस्त. मी आदनामधनं उठून बघायचो काय वाघ बिघ आलाय का, काय बिबट्या. ते मला काय झालं, एकदा भ्या बसलाय वाघाचा आम्ही एकदा. तर त्यामुळं मला एकदा बसला ना भ्या, त्यामुळे मी काय करतो, मला खुडूका आवाज आला, मी लगेच बॅटरी असं असं बघायचं. तुम्ही गार झोपलेला तरी पण तुम्हाला थोडं असं लगेच टोचलं की तुम्ही लगेच उठता. तो लगेच दादा लगेच उठता. मी बघितलं रात्री तेव्हा मंडण गडकडल्या साईडला तेव्हा दुखं हे दुखं कसं दिसतं या एकदम. हे असं बघायला पाहिजे जरा, थोडं असं असल्यावर जरा थोडी मजा येते. तर मंडळी, आता लागणार आज आपल्याला निघायचं आहे कुंभी वॉटरफॉलला. ठीक आहे, आपला पाठीमागचा जो प्लॅन होता ना ते सुद्धा कुंभी वॉटरफॉलचा, पण ती चौपट झाला. कारण की आम्ही काल येताना अशा गावागावातनं खेड्यापाड्यातनं आलो का नाही, त्यात आम्हाला भरपूर अशी गोष्टी बघायला मिळाल्या. तर त्यामुळं आम्हाला त्यातनं उशीर लागला. आता पुढं आपण निघालो का नाही मेन रोडनं, आता अजून ह्या मेन रोडमधनं अजून कुठनं आतनं रस्ता आम्ही बघतो, आणि त्या आतल्या रस्त्यानं निघायला चालू करायचं. कारण की मेन रस्त्यानं मेन नसतं बघायला. ठीक आहे, तर आज काय करायचं ना, आजचा आपलं टार्गेट आहे या कुंभे वॉटरफॉल. ठीक आहे, तर आपण तिकडे जायचं या. दादा मजा येते दादा, पण भारी वाटते नाही पण काय पण म्हणा, पण फिरायला जास्त जण नाही ती पाहिजे, दोघं किंवा तिघं तिघाशिवाय मजा येत नाही, ही खरी गोष्ट आहे. तर एकदम मस्त ही बघा, एकदम लाल लाल व्हायला लागलेलं आहे. आता आम्ही टेंट काढतो, डाटा होतो ट्रान्सफर, एडिटिंग करू एकदम मस्तमध्ये, आणि नंतर हे त्याची आपे ब्रश बिश करू, तोंड धुवू, नंतर थोडं पुढं जायचं, मस्त अशी आंघोळ करायची. आपला भात आहे, मग भात त्या झरण्यापाशी इथं आंघोळ केली, मस्त तिथंच गरम करायचा आणि तिथं लगी नाश्ता करायचा. ही प्लॅन ठीक राहील, ही मस्त प्लॅन राहील आपला. मस्त कपडे वपडे बदलून प्लॅन करूया. हां, कारण गरम पाणी पिलेलं कधी सकाळ सकाळ चांगलं असतं असं माझी आई म्हणते पहिल्यापासून. तर मी गरम पाणी पितो, कारण की जेणेकरून काय होतं ना, आपल्या आतड्यामध्ये जेवढं पण तेल राहिलं असतं ना, ते तेल सगळं खाली जातं, असं काहीतरी असतं. तर त्यामुळे थोडं गरम पाणी पितो. तर ठीक आहे, चला ओके. पिले पिले ओ मोर राजा. कसं आहे असं शांत कुठंच मिळणार नाही, एवढं शांत वातावरण आहे. तर आपल्यात बघा पक्ष्यांचा आवाज, नुसतं पक्ष्यांचा आवाज. HP पंप सोडून अजून एकदा डिझेल नाही टाकल्या गाडीला अजूनपर्यंत, एकदा पण नुसतं HP वर तेल टाकतं अजूनपर्यंत. आणि एक शॉकिंग गोष्ट सांग काय येते, ह्या गाडीला आत्तापर्यंत 8 वर्ष झाली. ह्या गाडीला वाटत नाही कुठं 8 वर्ष झाली. आणि जे टायर आहे का नाही, ही जी टायर आहे का नाही, ही टायर 8 वर्षापूर्वीची टायर आहे, अजून चालतं गाडीला. टायर स्टेपनीचं टायर आहे, ते सांगत आलं होतं. निघायचं पुढं आपण आता निघू पुढं दामाने.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव आहे बाबाच्या नावानं चांगलं. चला आजचा प्रवास आपला कुंभी वॉटरफॉलच्या दिशेनं सुरुवात झालेली आहे. तर आजचा आपला ह्या राईडचा दुसरा दिवस आहे. तर निघालेली दुसऱ्या दिवशीच एकदम मस्त मध्ये. आता ही आपला ना आता ही साईडचा मेन रोड आहे ठीक आहे. आणि काल रात्री आपण त्या ठिकाणी थांबलो होतो. एकदम मस्त ठिकाण, एकदम छान ठिकाण होतं काल रात्रीचं. तर चला आता लागतो आपण मेन मस्त रोडला निघूया आता. अरे वा 7च्या आधी निघलो आपण. अरे वा 7च्या आधी निघलो. 7च्या आधी ठीक आहे ना. का सकाळ मागाशी पाऊस चालू झाला. त्यात ज्यावेळेस आपण ड्रोन फ्लाय केला ना त्यावेळेस मस्त पाऊस चालू झाला रिमझिम ठीक आहे. तर हे ब्लॉग खूप जास्त मोठा होईल असं वाटतंय मला, खूप मोठा होईल असं वाटतंय. त्यामुळे संपूर्ण बघा ठीक आहे. कारण की इथनं आम्ही जाणार वॉटरफॉलपाशी, नंतर ना वॉटरफॉलचं सीन, इथनं तिथपर्यंत आम्ही निघालो त्याचं सीन वेगळं. तर चला बघूया काय मजा येते ती. आम्ही ना 1 किलोमीटर पुढे गेलतो पण मी मॅपमध्ये बघितला इकडनं ना गावागावातनं खेडेपाड्यानं जायचा एवढा भारी रोड आहे का नाही. हे बघा तुम्हाला रोड दाखवतो किती भारी रोड आहे. बघा हे बघा ही रोड आहे. आणि आपण काल रात्री कॅम्पिंग तिकडे गेलते आणि आता आपण ह्या साध्या रस्त्याने निघालूया. आम्ही 1 किलोमीटर पाठीमागे आलो. जसं मी या रस्त्यामध्ये आपल्या गुगलमध्ये जसं मॅप बघितला ना तसं आता आपण हे इस्लामपूरला आपला हे रोड निघतोय सरळ जर मधनं गेलं तर. चला बघू कसा रोड आहे ती. पण रोड चांगलाच असणार आहे. चला दाखवतो आता. बघा का रस्ता नुसता. इथं ठेवतो कॅमेरा. चला एकदम चांगला हायवे सोडून एकदम साध्या रस्त्यानं आलो या. आता साध्या रस्त्यानं काढलो ना ही तुम्हाला पुढे जाऊन कळणार की आम्ही एवढ्या साध्या रस्त्यानं काढलो ठीक आहे ना. थोडं पुढे गेल्यावर समजून जाईल तुम्हाला. बघा पुढं आता काय नजर बघा भेटते आम्हाला. बघा नुसतं आता पुढे गेलं थोडं. फायनली आपण मेन रोडला लागलेलो आहे. ही बघा हाय का लागला मेन रोड. दादा कसं काय वाटलं एक छोटासा सफर एवढ्या रस्त्यातनं वळणं नागमोडी वळणं आणि मेन रोडला लागलो फायनली. हे असते खरी फिरायची मजा तर हे असते खरी. आता काय करायचं आता मस्त मध्ये एखादा वॉटरफॉल बघायचा आणि आंघोळीला बसायचं. मस्त मध्ये चहा बी करून प्यायचा, नाश्ता गरम करायचा मस्त. तर मंडळी फायनली आम्ही माणगावच्या पाठीमागे आणि इस्लामपूरमध्ये पोहोचलेलो आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे. बघा हाय का बघा एकदम मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण निघालेलो या. दादा भारी वाटतंय ना. आपण काल लई वेळ मला पावसाला काय भीती असं वाटायला लागलंय. आम्ही काल एवढं हिवाळलो पाऊस नाही म्हणून आणि आज फायनली पाऊस आलेला आहे. तर मंडळी आंघोळ ही एकदम मस्त मध्ये झालेली तुम्ही बघितली. आता तर आता आपल्याला नाश्ता करायचा ठीक आहे. तर नाश्त्यासाठी काय आहे तर तुम्हाला दाखवतो. बघायचं या जादू का पिटारा खुलतोय. चला आता बघा खुल जा सिम चल ओके ठीक आहे. आमच्या काल सकाळच्या चपात्या द्या खूप जास्त भारी आणि जवसाची चटणी ह्यातमध्ये आहे अजून. आणि काल रात्रीचा आमचा बिहारी स्टाईल भात मस्त. आता आम्ही निघालो नदी खाली किनारी. ह्याला गरम करणार आहे. चहा ही एकदम मस्त मध्ये पिणार आहे करून. तर चला जाऊया. चला ओके. तर मंडळी हा रात्रीचा भात आहे जी शिल्लक राहिला होता ते आम्ही आला गरम करणार नाही. या आधी भात गरम करू नंतर चहा बनवूया.
वा ओके 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 हां वा हां या जेवायला कसं आहे धबधब्यापाशी असं खायला लागतं. तुमच्यापाशी किती पैसा आहे ही महत्वाची गोष्ट नाही. हो तुम्ही आयुष्यात काय सुख कमावलं ही महत्वाची गोष्ट आहे. ही जी पाणी आहे का नाही ही नॉर्मल आणि साधारण पाणी अजिबात नाही. ही बघा ही पाणी मी घेतलं ह्यात कसलीच घाण नाही आहे. ही बघा मेन सांगा तुम्हाला काय आहे ती ही जी पाणी आहे का नाही दगडांमधून वाहून येतं, झाडांच्या बुडामधून त्याच्या मुळ्यामधून येतं, मातीमधून मिक्स होऊन येतं. पोषक तत्व घटक ह्यातमध्ये एवढं जास्त प्रमाणात असतं का नाही तर त्यामुळं काय होतं ना आपल्या शरीरामध्ये अजून एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळी ताकद येते. कसं का फिल्टरच्या पाण्यामध्ये ज्या वेळेस आपण पाणी पितो का नाही त्यावेळेस ते फिल्टरचं जे पाणी असतं आपल्या शरीरासाठी नॉर्मल कुठं ना कुठं तरी घातक किंवा हानिकारक असतं. कारण की त्यातमध्ये काय पोषक तत्व घटक त्यातमध्ये असं काहीच लागत नसतं. फिल्टर होऊन नुसतं नॉर्मल पाणी एक शरीरासाठी ती फक्त असतं. पण ह्या पाण्यामध्ये बघा सगळ्या गोष्टी पहिली जी माणसं 100-150 वर्षाची जगायची ती ह्या पाण्यामुळे जगायची. आनंद घ्या. नाहीतर पैसा पैसा कराल जागा पैसा राहिला तुम्ही जाल. हा आता कसं बरं कसं नाश्ता झालाय आता वेळ आली चहा प्यायची. ठीक आहे तर चहासाठी एकदम उत्तम पर्याय आहे हिथंच दाखवतो काय आहे ते. तर मंडळी चहा दिस इज द रेडी गॅस टू बंद आलं दिस इज सिझिंग. चहा बुकनी जास्त होईंग समोर मस्त मध्ये पाणी होईंग मामा इधर मस्त बर्तन धुईंग. रात्रीचं मी त्यांना म्हणलं मी तिथं म्हणलं त्यांना माझ्या मी तिथं म्हणलं काय नाही बघा बंद केलं तर उकळी फुटते गेली गेली. वा बस 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 हा 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 एक नंबर डबल डबल भारी वाटतं ना डबल होय हा, दादा डबल हा ना. दादा होय ए, भारी वाटतं ना दादा लय. अहो, भारी म्हणजे काय आहे? बरं असं असं फिरलाय का तुम्ही कधी म्हणजे असं ह्या लेवलला असं कधी फिरलाय का नाही. आता नाद बरीच काम आहे. आहा, कसं आहे वड्याकडनी धबधब्यात आहा. असं लागतंय कसं आहे काय नशीब लागतंय नाही तर सारखं पैशाचं मागं पळा पळा पळा. मला एक गोष्ट समजत नाही नेहमी एवढं जास्त हिरवं वातावरण असून ह्यातमध्ये उकाडतंय कसं काय मला ही समजा नाही. हे बघा तुम्ही किती हिरवं या का उकाडतं ह्यातमध्ये मला समजू नाही. बाहेर गेलो की एवढा घाम येतो या गाडीचा इस चालू केला असं वाटतंय काहीतरी एक मोठं वरदान भेटलंय वरदान असं वाटतं या. नाश्ता बिष्टा केलेला आहे एकदम मस्त सगळ्या गोष्टी झाल्या खूप जास्त भारी वाटलं. आता आपल्याला निघायचं या माणगावच्या दिशेनं आणि माणगावमधून वॉटरफॉलच्या दिशेनं. चला दादा मस्त ओके रेडी झालं ओके एकदमच झालं ना. ओके म्हणजे नाद नाही करायचं. बाय बाय छोटा वॉटरफॉल नंतर ना भेटूया नंतर ना भेटू पुढल्या वेळेस भेटू आपण. आता छोट्यावरनं मोठ्यात नाही आम्हाला बाय बाय. आता आता मोठ्यावर आता मोठा आता लय मोठा आहे. काय काय वाटतंय भारी. अहो समोर जर रस्ता बघितला ना मंडळी अहो म्हणजे काय दिसतंय शपथ म्हणजे काय बोलू मी काय बोलू म्हणजे समजून आहे मला. काय म्हणतात ना माणूस म्हणते ना निसर्गामधला येडा माणूस भाऊ ते मी आहे ते खरा मी माणूस आहे.
आणि दादा पण आहेत, दादा पण आहेत. त्याच्या माग तो तुम्ही आहे आणि ह्याच्या मागे तुम्ही सगळेजण आहे. हे बघा काय भारी वाटतंय. हो फेट असं देतात काय तेव्हा उलट फेट बांधलेलं चांगलं दिसतंय. चांगलं शेतीमधलं दिसलं पाहिजे की. येऊ खाली. तर मंडळी आता सध्याला का आपण हे आहे दाभोळ खराडीमध्ये दिसलं का आपण आलेलो आहे. आणि हे आहे तर बघता तुम्ही माझ्या पाठीमागं भाताची ना भात काढताय ना तुम्ही. भात काढाय चालू या. ही बघा इथं भात काढते या. अच्छा ती एक एक धरून काढताय तुम्ही हातानं. बापरे म्हणजे तुम्हाला माकडं लय तर आहेत तिकडं. बापरे काय बोलताय. घराची मंडळी घराची कौलं काढून माकडं आतमध्ये शिरते तिकडं. अरे यार लय त्रास लोकांना. लोकांनी शेती सोडून त्या माकडांच्या पाय शेती सोडली. बऱ्याच जणांना शेती सोडली ना. ते डुकरं पण आहेत ना भरपूर. डुकरं मोर माकरा ते मोर नाही काय करत. अच्छा माकराने डुकरा लय अच्छा त्याच्यामुळे लोकांनी शेती सोडलं. बापरे कशी जगायचा. बरोबर आहे. मी तुम्हाला नाही म्हणलं ना डुकरामुळे ह्यामुळं शेती सोडली भरपूर जणांना. लय जणांना. शेती आमची वसार आहे. मग त्यांच्यावर काय उपाय नाही का एखादा. काय करायचा उपाय कोण सरकार काय करताय. सरकारनं काहीतरी करायला पाहिजे. मग सरकारने बघायला नको. आपण मारला तर आपल्याला नेतील तिकडं. शेतकऱ्याचं पोट बंद पडल्यावर सगळेच बंद पडणार आहे एक दिवशी. काय करायचं आणि परत आता शेती वसावली सरकार बोलतो आम्ही ताब्यात घेऊ. काय खायचं. पण ह्याला पाणीच नाही की. दोन रेडा दुपल्यात या आणि मस्त अशी शेती करायला चालू. ठीक आहे पण मेन गोष्ट ना की इकडे पाऊसच नाही. मला काय समजत नाही. पाऊस असताना पण तुम्ही करताय कसं पण. येतं येईल काय भात येतो. मला बिलं काय मला बिलं मला लय बिलं ती. तिकडं आहे ना तिकडं पण म्हणजे कसं लावला तो भात अच्छा ते सर्व तिथे भेटेल. चला ठीक आहे चला तिकडे जाऊ. आला पाऊस. तर मंडळी वेलकम टू मानगाव. सदला का आपण असला मानगावमध्ये पोहोचलेलो या. आणि आता मानगावमधनं आपल्याला ह्या इथून पुढूनच एक अर्धा किलोमीटरवरचं आपल्याला राईटला जायचं आहे. आणि आपल्याला जायचं आहे कुंभी वॉटरफॉलला. ठीक आहे तर पाऊस चालू झाला आहे अजून. हो का आता इतक्यात पाऊस चालू झालेला आहे. आणि ड्रोन अजून काही लॉग इन झालेला नाही. ड्रोननं जाम डोकं खाल्लं या. तर त्यामुळं मध्ये काय एका तासभर झालं व्लॉगच केला नाही मी. आता पुढं जाऊन थांबायचं आहे. ब्लॉग एडिटिंग करायचं आहे थोडा. नंतर पुढं निघायचं आहे. हे प्रभु हरि राम कृष्ण जगन्नाथ हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ रोड पे पानी आ गया. भाऊ एवढा पाऊस चालू झालाय का नाही. एवढा पाऊस. हे बघा एवढा पाऊस म्हणजे फुडलं काय दिसायला लागतं. एवढा पाऊस आहे बघा. आता हे बघा आता मी एकच बघा हे बघा नुसतं ह्याला बंद केलं. बघा हे बघा पाऊस बघा किती हे बघा एवढा फास्ट कसला फास्ट वायपर लावलाय. जेवण झालं झालं ना मस्त झालं ना. आपण कशामुळे थांबलो इथं. ड्रोन कॅमेरा काय झालं ड्रोनला आपल्या. 50 मीटरच्या पुढे जात नाही. 50 मीटरच्या पुढे जात नाही. प्रॉब्लेम काय झालाय नेमका. लॉग आउट झालं या. लॉग आउट झालं. लॉग इन करतो या. 2 दिवसापासून डोकं खाल्लंय. मी परवा दिवशी लई चांगला ड्रोन उडलाय. परवा दिवशी एवढा जास्त भारी ड्रोन उडलाय. मी त्याला 2 किलोमीटर लांब नेले. 2 किलोमीटर लांब. माहिती नाही अचानक कसं काय लॉग आउट झाला आहे. लगभग 2 ते 3 तासापासून इथं बसून आहे मी. आणि ही बघा ह्याला मी काय करतोय ह्याला मी लॉग इन करतो या. एवढा जास्त त्रास दिला का नाही ड्रोननं जीवनात कधी दिला नाही भाऊ. क्रॅश झाले सुद्धा की एवढं वाईट वाटत नाही. एवढं वाईट वाटतं ह्याला. एवढं भारी भारी नजारा भेटत आहेत. आणि मी त्यातलं काहीच शूट करू शकत नाही. ह्या गोष्टीचं लई वाईट वाटतंय मला. मित्रांनो आपलं काम झालेलं आहे. आपला ड्रोन जे झालं का नाही. मेन गोष्ट मी ईमेल ID चुकीचा टाकला होता. कारण की माझ्या आपण त्यावेळेस दुसरा ID टाकला होता ईमेलचा.
त्यानंतर माझ्या डोक्यात आठवलं, अरे म्हणलं दुसरा टाकला होता ईमेल ID. टाकला की खटक्यात लगेच विश्वासानं टाकला, फक करून उडला लगेच ड्रोन. निघाला 2 किलोमीटर ड्रोन फिरवून आणला, आका मानगाव ड्रोननं दाखवलं मला. आता फुल पॉवर. आता आता दादाला पण एनर्जी आली आता. आणि आपल्या हॉटेलचं मालक ना, आपलं हे हॉटेलचं मालक ह्यांना थांबवलं आणि ह्यांच्या वायफायनं माझं चांगलं काम केलं. वायफाय ह्यांचं लय भारी आहे. तर माझ्या आली जेवण घेऊन ह्याच हॉटेलवर केलं. काय झालं कुठं? अहो नाही, हे ह्याच्यावर लागलं या, टिमकुळ्यावर लागलं या. टिम नाही हवा, टिमकुळ्या लागलं या. हवा थोडी कमी असेल हो. आपल्याकडे टिपणी आहे ना. हां, टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याचं. हे बघा ना, हे बघा तरी मंडळी आपण आलोय तरी भारी ठिकाणी. तर आहे ठिकाण. हाय तरी कुठलं दाखवतो ना तुम्हाला मी. ही आहे का नाही, माझ्या थोडल्या साईडला गेलो ना, एकदम भारी असं वॉटरफॉल आहे, एकदम भारी वॉटरफॉल बघा. आणि त्या वॉटरफॉलकडे आपल्याला जायचं. तिकडं आहे कुंभी वॉटरफॉल तिकडे आहे. आणि आता आपण थोड्या वेळामध्ये कुंभी वॉटरफॉल पाशी पोचतोया. मजा येणार आहे खूप जास्त. आणि हा 30 रोड आहे, ज्या रोडनं मी 2.5 महिन्यापूर्वी सायकल घेऊन ज्यावेळेस रायगडवरून आलो त्यावेळेस इथनं सायकल घेऊन गेलो. हा 30 रोड आहे. तर आता निघालेलो आहे. म्हणलं ही धबधबे तुम्हाला दाखवा म्हणलं. अरे हाच रायगड आहे दादा, ह्याच्या पड्याला रायगड. आता तुम्ही ड्रोन सीन चेक करा. काय सांगू मी तुम्हाला, काय दिसतं समोर दाखवा. ती काय आहे समोर दाखवा एकदा. ती काय दिसतंय ते. अहो म्हणजे असला नजारा झालाय का नाही, जो पूर्ण समोर जे डोंगर येतं का नाही. बघा तुम्हाला दाखवतो पुढे चालला तर बघा. हे बघा, हां दुसरा. मी नुसता कॅमेरा धरून हैराण झालो समोरचा नजारा बघून. आणि दादा गाडीचा घेर बदलल्यात, मी कलच दाबतोय. असं काम चालू आहे सध्याला. मला सुचना आहे काय, मी जे म्हणजे हा जो नजारा आहे का नाही, हा मी गेल्या वर्षी बघितला होता, त्याच्यावरती हा नजारा मी आज बघतोय. तर एक आपण 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण कुंभी वॉटरफॉल पाशी पोहोचतोया. दादांना बसवलं चालवायला, कारण की मला ना ड्रोन सीन घ्यायला लागतो आदमधनं, ठीक आहे ना. तर त्यामुळे दादांना बसवलं. आणि जे ड्रोन सीन आलतंय, आई शिपत सांगतो, पाठीमागचा ड्रोन सीन कसा वाटला मला कमेंट करून सांगा. कसा होता मामा, कसा होता? एक नंबर होता. जे ड्रोन सीन घेतला ना भाऊ, आई खाल्ला रोड कसा होता दादा? खाल्ला रोड, आई शिपत भाऊ, खाल्ला रोड म्हणजे असा सरळ जाऊन असं. अरे भाई काय सांगू मी तुम्हाला. आज सांगू कुणाला, मला आनंद झाला. ढगाळंग मचळंग पुढे गाडी आली, त्यांचं ढगाळंग मचळंग व्हायचं. मग काय तर मस्त आहे. पण ही बघा रस्ता, वा एकदम मस्त. चला पुढे गाव वरती बघितलं या, वरती गावामध्ये भाताची शेती एक नंबर आहे, खूप जास्त भारी. बघू आपण ती पण कशी आहे काय ते. पण जी नजर आहे ना भाऊ, ती अप्रतिमध्ये खरं सांगतोय. दादा हे ढग बिगायचं काय दिसत नाही, काय ढगायचं काय? अरे काय दिसत नाही आपल्या पुढली कडलं. काय नजारा दिसतोय खतरनाक. पुढे बघायचं ओय, काय नजारा आहे. बघायचं तुम्हाला जो नजारा आता मला दाखवायचा तुम्हाला ती. हो ती बघा शपथ, काय दिसतंय रे. तर मंडळी, जो ड्रोन सीन बघितला ती कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा.
त्या बोगद्याच्या पाठीमागं काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? नाही ना माहिती तर मी माहिती करून देतो. आपण आलोय कुंभे वॉटरफॉलला आणि हा एक जादूचा दरवाजा आणि ह्या जादूच्या दरवाजाच्या पाठीला साईडला ज्यावेळेस आपण जाईल ना त्यावेळेस ती वेगळी दुनिया असते आणि ह्या दुनियाचा आनंद आज दादा कसं वाटतं या? एक नंबर भारी वाटतंय ना? भारी वाटतं एक नंबर. तर आता जाऊया आणि बघूया ह्या भोगद्याच्या पाठीला काय आहे. मी तर आता फक्त पर्यंत व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि आज मी ती समक्षा बघतोय. ठीक आहे, समक्षा. त्यामुळे चला. जादूच्या दुनियेच्या पहिल्या साईडला निघालेला असंच असतं या, कुठं ना कुठंतरी खतरनाक सीन असतोय. तसंच हा एक खतरनाक सीन आहे आणि मी ही जीवनात समोरासमोर पहिल्यांदा बघतोय. फक्त व्हिडिओमध्ये आतापर्यंत बघितलं होता. ठीक आहे ना? तर जाऊन बघू भाऊ काय आहे. ती गाडीची फुल लाईट लावलेली आहे आम्ही. जादूची दुनिया पार करायला फक्त 1 सेकंड टाईम आहे. ही बघा, वाव, तसं आमचं ह्या पावसानं स्वागत केलेलं या. आणि आपण आत्ताच्यातला बघणार आहे तो सीन, जो सीन बघायसाठी आपण आलेलो. ठीक आहे ना? तर कुठं आहे सीन? हां, हिथंच या, हिथंच आहे. हमखास 1,00,000% हा सीन हिथंच असणार या. हे तुम्हाला माहिती का? माहिती का तुम्हाला काय? आयुष्यपत भाई काय दिसतंय? वाव, तिकडे बघा तेव्हा ती. आणि ही तर काहीच नाही. आता ड्रोननं बघायला तयार राहा, फक्त ड्रोननं बघायला तयार राहा. आता जी काय दाखवलं नाही ना, अमेझिंग दाखवलं नाही. ठीक आहे ना? बघा नुसतं आता असलं ना तर अजून नाही, एकदा पण नाही जीवनात बघितलं, अजून एकदा पण नाही बघितलं, एकदा पण नाही, अजून नाही कधी बघितलं असलं ना जरा जीवनात. आयुष्यपत. अरे काय दिसतंय? आयुष्यपत. नाही रे, नाही 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 नाही, ही आपला स्वर्ग आहे महाराष्ट्रातला. अरे तुम्ही याला बघत नाही? अरे ही बघा, अरे येड आहे तुम्ही, येड. पैशाचं मागं पळताय. अरे पैसा कमवा रे, पण किती? ह्याला पण माप असतंय काही ना काही. बघा ना यार, येड आहे का रे यार तुम्ही? येड आहे का रे यार? ही कोणी बघायची स्वर्ग आहे मला? आम्हाला मेल्यामध्ये नाही, आम्हाला जिवंतपणी स्वर्गात जायचंय. अरे जिवंतपणी स्वर्ग आहे, मेल्यावर काय जाता? या बघा बघा जरा थोडा कुंभे वॉटरफॉल बघा. काय म्हणलं होतं? म्हणलं होतं का नाही? म्हणलं होतं का नाही? सीनच घेऊन येणार. देणार जाणार, सीनच घेऊन येणार. अगं जगू भाऊ आहे नाच ना, जगू भाऊ आहे. अगं बाया, जगू भाऊचा नाच कुणी पण करा, पण जगू भाऊचा नाच करायचं नाही. छोटा पॅक वडा धमाका. जबर क्वालिटी ना, बाप तोड क्वालिटी, बाप तोड. DJI Mini 5 Pro म्हणतात, जोक नाही. ड्रोन जर का नसता नीट झाला नाही तेव्हा आपला उपयोग झाला. खरंच काहीच उपयोग नसता झाला. कुठलं काढणार? काहीच करता नसतं आम्हाला.
तर मंडळी आज फायनली आज कुंभी वॉटरफॉल आज मी बघितला. खूप दिवसापासून स्वप्न होतं मला कुंभी वॉटरफॉल बघायचा होता आणि आज आपण मस्तमध्ये बघितला. खूप भारी एक्सप्लोर केलं आणि ड्रोन सीन जी कसं आलं मला कमेंट करून सांगा नक्कीच. खूप मेहनतीने घेतलं होतं. त्यानंतर ना हे आहेत ना हे आपल्याला फॉलो करतात, हे पण दादा आपल्याला फॉलो करतात. ठीक आहे. तर हे तालुक दादांना मला ओळखलं. त्यानंतर ना ह्यांना हॉटेल बंदच केलं होतं, पण ह्यांना म्हणलं चहा आहे का थोडा, वातावरण चांगलं थंड झालं आहे ना, तर मग थोडा चहा घेतला प्यायला. भारी वाटते खूप जास्त. पण एक मेन गोष्ट आहे की हे आहेत ना 6च्या पुढे अलाउड करत नाही ती. जर तुम्ही कुंभी वॉटरफॉलला येत आहे ना तर 6 जर 5:30ला जर तुम्ही खाले तर अर्धा तास कसं पण तुम्हाला वरती यायला लागतो. तर अजिबात 6पर्यंत वर येऊ. कसा गोल झालाय कसा गोल झालाय कसा झालाय गोल एकदम मस्त. हा हे असे उभे राहतात डायरेक्ट जे टुरिस्ट येतात ते हा, हा. तिकडून पण येतात पण आणि तोडून जातात. म्हणजे उभं राहून पडायला जायचंय पुढे सीन घ्यायचं त्या त्यामुळे. पण जाऊन फोटो वगैरे काढतात. अच्छा किती पण काय पण बोलतो ते. तर मंडळी सध्याला का आपण वॉटरफॉल बघून सध्याला का आपण ह्या भोगद्यामधून बाहेर निघालेलो आहे आता. ठीक आहे. आणि बघू आता थांबायचा प्लॅन बघू आता काय होतं ते पुढे जाऊन. सॉरी मंडळी, आता आम्ही डायरेक्ट वॉटरफॉल बघून ना आम्ही एक अशा मस्तशा लोकेशनला आलो का नाही. ती लोकेशन तुम्हाला सकाळी दाखवायला लागणार. आता टाईम झाला आहे रात्रीच्या 10. ठीक आहे. आणि 10 वाजता रात्री आम्ही कुठे चला दाखवतो तुम्हाला. ही बघा आम्ही रात्री 10 वाजता अशा ठिकाणी आता ज्या ठिकाणी थांबलो नाही ते आपल्या एका सबस्क्रायबर दादांचं ना हे हॉटेल आहे. म्हणजे टुरिस्ट पॉईंट आहे मोठा. त्या पॉईंटवरती आम्ही भरपूर अशी स्टे असं करण्याजोगे भरपूर असं हायकडं ना. तर त्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे. दादा कसा गेला आता दिवस? एक नंबर गेला, लय भारी गेला. भारी गेला ना. आज आपण काय काय केलं भारी? आज कुंभी वॉटरफॉल केलं. त्यानंतर ना आपण जेवण सकाळी तिथं केलेलं ती एक चांगला गेला आपला. आजचा दिवस पण आपला मस्त गेला का ना. एकदम मस्त गेला. एकदम मस्त. म्हणजे आपला बोर कुठं झाला नाही आपला. म्हणजे आज आपण मला वाटतं कालच्यापेक्षा जास्त आज आपण ॲडव्हेंचर केलं या. हो. आज आम्ही मस्तमध्ये वॉटरफॉल बघितला. खूप जास्त भारी वाटलं. मजा आली खूप जास्त. आता झोपणार आहे ते AC चालू आहे बघा. आज काय टेंट लावला नाही. उद्याला टेंट लावू दादा का नाही. उद्याला मस्त चांगलं. आज उशीर पण लय झाला आम्हाला तिकडे यायला, त्यामुळे आम्ही नंतर टेंट लावलं नाही. तर आज ना आज मी झोपली आहे इथं मस्तमध्ये. दादा झोपतील ह्या इकडं आणि मस्तमध्ये ACची रात्रभर हवा. मेन गोष्ट काय आहे ना इथं जर पाणी भरलं रात्रीच्याला तर मग नंतर ना मला उठून टाकायला लागेल. असं काहीतरी हे बघा पूर्णपणे असं बाहेर आहे काहीतरी सगळं. तर सगळी रिझॉल्ट आहे ते आणि आम्ही मधल्या रिझॉल्टमध्ये. तर ही आजचा व्हिडिओ असा काहीतरी. आता उद्याच्या व्लॉगमध्ये काहीतरी अजून इंटरेस्टिंग आहे, खूप जास्त खतरनाक आहे. फुल्या व्लॉगमध्ये कळणार तुम्हाला. जसं तुम्ही खूप जास्त यूट्यूबला प्रेम देत आहे असंच प्रेम देत राहा. तर असा काहीतरी आजचा व्लॉग होता. जर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की मी असंच नवीन व्हिडिओ तुम्हाला व्लॉग रोज कंटिन्यू डेली घेऊन येत असतो. थोडा उशीर होतो पण येतो व्लॉग. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.